आज ना साधारणतः 6च्या दरम्यान आला कारभाऱ्यांचा फोन आला आणि माझी धावपळ सुरू झाली की आता कशासाठी फोन आला होता हे तुम्हाला मी पुढं सांगते. तर दिवस मावळला होता, म्हटलं चला झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर मग सुरुवातीला फ्रेश झाले, पोरांना पण फ्रेश केलं, त्यांचं पण हातपाय तोंड वगैरे धुवून पुसून व्यवस्थित फ्रेश केलं. मी पण फ्रेश झाले आणि सुरुवातीला थोडीशी स्किन केअर वगैरे करून घेतली, कारण इतरांच्या काळजीसोबत स्वतःची पण काळजी घ्यायलाच हवी. आणि मग मी पण करून घेतली स्किन केअर. आणि आता बॉडी लोशन वगैरे लावणं खूप गरजेचं आहे, कारण थंडी सुरू झाली, स्किन जी आहे ती डॅमेज पडते. आणि त्यानंतर मग घेतला दिवाबत्ती करायला, कारण लायटिंग वगैरे लावलं, कारण माझ्या दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळची सुरुवात ही देवपूजेपासूनच होते. आणि माझा देवांवरती भयंकर विश्वास आहे आणि मला त्याचा खूप छान रिझल्टसुद्धा भेटतो किंवा देवाचा खूप पाठिंबा असतो. आणि मग भंडारा वगैरे पोरांना पण लावला, त्यांना चिमटभर खायला पण दिला, कारण श्री सद्गुरू संत बाळू मामा असं हे आदमापूरचं जे देवस्थान आहे त्या देवाचा भंडारा जो आहे तो खाल्ला ना, आपल्या जी आरोग्यामधले जी रोगराई वगैरे असते ती नाहीशी होते. म्हणून मग मी माझ्या पोरांना पण आणि मी स्वतःला पण सवय लावलेली आहे, रोज सकाळ संध्याकाळ आम्ही चिमटभर का होईना भंडारा खातोच मस्त असं. त्यानंतर मग हल्ली आता उन्हाळा वाढल्यामुळे तुळस खूप वाळत होती, शिवाय बारके बारके रोपटे पण आलेत, म्हणून मग तुळशीला पण पाणी घातलं, अगरबत्ती दिवा वगैरे लावला, थोडासा ऊद पण लावला, मस्त असं प्रसन्न वाटते म्हणून. त्यानंतर मग मी किचनमध्ये एंट्री केली, कारण आमच्या अहून जी फरमाईश होती त्यांना खायची होती मस्त अशी गरमागरम पुरी भाजी. आता अहोंची फरमाईश आणि मी कंप्लीट नाही करणार असं कधी होणार का? म्हणून मग ज्या घरात भाजीपाला होत्या त्यापासून घेतली मस्त अशी भाजी करायला. बटाटा, मटकी, वाटाणा याची मस्त अशी भाजी बनवली आणि थोड्याशा चपात्या पण बनवल्या, कारण पुऱ्या जास्त तेलकट असतात आणि मला तर वाटतं त्या थोडंच खावं किंवा तेलकट थोडंच खावावं. म्हणून मग एक थोड्या चपात्या केल्या आणि थोड्या पुऱ्या करायच्या असं माझं ठरलं होतं. आणि सेम तसंच केलं मी. आणि सुरुवातीला थोड्याशा पुऱ्या ज्या आहेत ती माझ्यासाठी शौर्यासाठी बनवून घेतल्या, थोड्याशा थोडंसं ट्राय करावं म्हणून. आणि अहो आल्यानंतर त्यांना मस्त अशा गरमागरम करून द्यायचं ठरवलं होतं. आणि पुरी भाजी वगैरे तर करून घेतली, म्हटलं चला स्वतः पहिल्यांदा ट्राय करूया कशी झाली काय झाले. तर तुम्हाला सांगते पुरी भाजी एकच नंबर झाली होती, गरमागरम मस्त टेस्टी झालेली. या तुम्ही पण खायला आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय.